नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या या अद्भुत ज्ञानसागरामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण थेट 4थ्या अध्यायामध्ये डुबकी घेणार आहोत. एक असा अध्याय जिथे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञान, कर्म आणि संन्यास यांचं नातं इतक्या सुंदर रीतीने उलगडतात. चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना की ही काही साधी गोष्ट नाहीये, जणू काही अमृताची गंगाच अवतरली आहे. हे म्हणजे ज्ञानाचे एक जिवंत रूप आहे. साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला हा संवाद. विचार करा, जे ज्ञान मोठमोठ्या योग्यांना सुद्धा सहज मिळत नाही ते आज आपल्या समोर उलगडत आहे. आता बघा, या अध्यायाची सुरुवातच एका मोठ्या रहस्याने होते. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, मी जे तुला सांगतोय ना ते काही आत्ताचं निर्माण झालेलं ज्ञान नाहीये. नाही, हे एक अतिप्राचीन, एक गुह्य ज्ञान आहे. याची परंपरा युगांयुगांपासून चालत आलेली आहे. ही परंपरा खरंच खूप मोठी आणि प्रतिष्ठित आहे. विचार करा, स्वतः श्रीकृष्णांनी हे ज्ञान सूर्यदेवाला दिलं, तिथून ते मनूपर्यंत पोहोचलं आणि मनूनी ते इक्ष्वाकुला दिलं. पण इतकी मोठी, इतकी महान परंपरा काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेली, खंडित झाली. मग प्रश्न उभा राहतो की इतकं महत्त्वाचं ज्ञान असं लोप पावलंच कसं? याचं उत्तर माऊली इतक्या सोप्या आणि मार्मिक उदाहरणांमधून देतात ना. ते विचारतात की अरे, जिथे सगळेच नग्न अवस्थेत आहेत तिथे उंची वस्त्रांची किंमत कोण करणार? किंवा बहिऱ्यांच्या सभेत कितीही सुंदर गाणं गायलं तर त्याला दाद कोण देणार? अगदी तसंच झालं. लोक इंद्रिय सुखात इतके रमले, विवेकापासून इतके दूर गेले की त्यांच्यासाठी हे ज्ञान असून नसल्यासारखं झालं. आता हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात एक अगदी स्वाभाविक, एकदम लॉजिकल प्रश्न येतो. तो काही अविश्वास नाहीये, तर सत्य जाणून घेण्याची एक तीव्र इच्छा आहे. आणि विश्वास ठेवा, अर्जुनाचा हा एकच प्रश्न एका अत्यंत गहन तत्वज्ञानाचं दार उघडतो. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात भगवान श्रीकृष्ण आपल्या अवतारी स्वरूपाचं ते दिव्य रहस्य उलगडतात, जे आपल्यासारख्या सामान्य जन्माच्या खूप खूप पलीकडचं आहे. श्रीकृष्ण काय म्हणतात बघा. ते म्हणतात, अर्जुना, अरे तुझे आणि माझे कित्येक तरी जन्म झालेत. फरक फक्त एवढाच आहे की मानवी जन्माच्या मर्यादेमुळे तुला ते आठवत नाहीत, पण मला माझे सगळे जन्म आठवतात. ते पुढे सांगतात की मी मुळात अजन्मा आहे, अविनाशी आहे. तरीही मी माझ्याच इच्छेने या जगात प्रकट होतो. तर मग हा अवतार म्हणजे नेमकं काय? इथे माऊलींनी आरशाचं एक अप्रतिम उदाहरण दिलंय. बघा, आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं. ते आपल्यामुळेच दिसतं, पण ते आपण नसतो, नाही का? अगदी तसंच परमात्मा मायेचा आधार घेऊन या जगात साकार होतो, पण तरीही तो आपल्या मूळ अविनाशी स्वरूपातच असतो. त्यावर काहीही परिणाम होत नाही. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की अवतार का घेतला जातो. जेव्हा जेव्हा या जगात धर्माला ग्लानी येते, म्हणजे धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढू लागतो, तेव्हा सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना करण्यासाठी परमात्मा अवतार घेतो, प्रत्येक युगात. आणि बरं का, हे अवताराचं खरं स्वरूप जाणण्याचं फळ काय आहे? तर मोक्ष. हो, जो कोणी श्रीकृष्णाचं हे दिव्य जन्म आणि कर्म यांचं रहस्य खऱ्या अर्थाने जाणतो ना, तो देह सोडल्यानंतर पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही. तो थेट परमात्म्याला जाऊन मिळतो. आता हे दिव्य ज्ञान कळल्यावर साहजिकच कर्माचा प्रश्न समोर येतो. आणि हाच विचार आपल्याला या अध्यायाच्या अगदी गाभ्याकडे घेऊन जातो. तो म्हणजे कर्म आणि अकर्म यांचं ते गुंतागुंतीचं नातं समजून घेण्याकडे. तर मग खरा कर्मयोगी कोण असतो? तोच जो सगळी कामं करतो, सगळी कर्म करतो, पण मी करतोय या भावनेपासून पूर्णपणे मुक्त असतो. माऊली किती सुंदर सांगतात बघा. जसं एखादा माणूस पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहतो, पण त्याला भुलत नाही, त्याला माहिती असतं की ते फक्त प्रतिबिंब आहे. अगदी तसाच ज्ञानी पुरुष कर्मामध्ये असूनही त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहतो. आणि इथेच गीतेची एक सगळ्यात महत्त्वाची संकल्पना येते, ती म्हणजे निष्काम कर्मयोग. याचा सरळ सरळ अर्थ आहे फळाची कसलीही अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणं. कारण सोपं आहे, फळ आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं, ते कर्माच्या सिद्धांतावर अवलंबून असतं. कर्मयोगाचाच एक भाग म्हणून श्रीकृष्ण आता यज्ञाबद्दल बोलतात. पण थांबा, हा तो अग्नीत आहुती देण्याचा केवळ बाहेरचा विधी नाहीये. ज्ञानेश्वर महाराज या कल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.
त्यांच्यासाठी यज्ञ म्हणजे एक आंतरिक शुद्धीची प्रक्रिया आहे. यज्ञ खरं तर अनेक प्रकारचे असू शकतात. जसं की आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवणं हा झाला संयम यज्ञ, किंवा शास्त्रांचा अभ्यास करणं हा झाला स्वाध्याय यज्ञ. पण या सगळ्या प्रकारांचा अंतिम उद्देश मात्र एकच आहे: आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनात साठलेला तो अज्ञानाचा आणि वासनांचा मळ धुवून काढणं. आणि या सगळ्या यज्ञांमध्ये भगवान श्रीकृष्ण अगदी स्पष्टपणे सांगतात की ज्ञानयज्ञ हाच सर्वश्रेष्ठ आहे, बाकी सगळे यज्ञ त्याच्यापुढे गौण आहेत. अगदी जसं सूर्य उगवल्यावर आकाशातले अगणित तारे कसे फिके पडतात तसंच काहीसं. ज्ञानाची शक्ती इतकी प्रचंड आहे की जसा एखादा मोठा अग्नी लाकडाचे कितीही ढिगारे असले तरी जाळून टाकतो, त्याचप्रमाणे ज्ञानाचा अग्नी पापांचे डोंगरच्या डोंगर भस्मसात करतो. म्हणूनच भगवान म्हणतात की या जगात ज्ञानासारखं पवित्र करणारं दुसरं काहीही नाही. पण हे ज्ञान मिळवण्याच्या मार्गात एक सगळ्यात मोठा अडथळा आहे, आणि तो कुठे बाहेर नाहीये, तो आपल्याच मनात आहे. त्याचं नाव आहे संशय. चला पाहूया या आंतरिक शत्रूवर मात कशी करायची. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सगळ्यात मोठं पाप आणि सगळ्यात मोठा शत्रू जर कोणता असेल तर तो म्हणजे संशय. तो माणसाला आतून पोखरून काढतो. माऊली म्हणतात, जसं जन्मापासून आंधळ्या माणसाला रात्र कोणती आणि दिवस कोणता हे कधीच कळत नाही, तशी अवस्था संशयग्रस्त माणसाची होते. तो कायम गोंधळलेला राहतो. मग या भयंकर शत्रूवर उपाय तरी काय? इथेच श्रीकृष्ण अर्जुनाला एक अंतिम शस्त्र देतात. ते म्हणजे ज्ञानखड्ग, ज्ञानाची तीक्ष्ण तलवार. आणि हे शस्त्र इतकं प्रभावी आहे की ते एका क्षणात हृदयात खोलवर रुतलेल्या संशयाला मुळासकट उपटून टाकतं. पण ही ज्ञानाची तलवार मिळवायची कशी याचा मार्गही भगवान स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात, आधी एका ज्ञानी सद्गुरूला शरण जा, त्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करा, आणि मग अगदी विनम्रपणे प्रश्न विचारून आपल्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घ्या. आणि मग शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक कळकळीचं आवाहन करतात. ते म्हणतात, म्हणून अर्जुना, ज्ञानाच्या या तलवारीने तुझ्या हृदयात अज्ञानामुळे जन्मलेल्या त्या संशयाला तोडून टाक. उठ आणि युद्धासाठी उभा राहा. म्हणजे बघा, केवळ ज्ञान मिळून चालणार नाही, तर त्या ज्ञानाने संशय दूर करून कृती करणं महत्त्वाचं आहे. माऊलींचं हे मार्गदर्शन खरंच कालातीत आहे. आजच्या या माहितीच्या महापुरात जिथे प्रत्येकजण ज्ञानी असल्याचा दावा करतोय, तिथे खरा गुरु ओळखायचा कसा, आणि ती ज्ञानाची खरी तलवार कोणती, जी आपल्या आजच्या आधुनिक संशयांना, आपल्या गोंधळाला खऱ्या अर्थाने छाटू शकेल, हा एक प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. तर ज्ञानेश्वरीच्या या ज्ञानगंगेत आज आपण 4थ्या अध्यायाचं अमृतप्राशन केलं. हा ज्ञानयज्ञ पुढेही असाच सुरू राहावा आणि पुढील अध्यायांचाही आस्वाद घेता यावा, यासाठी आमच्या या प्रवासात नक्की सामील व्हा. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.